गुड मॉर्निंग. आज तब्येत बरी नाही त्याच्यामुळे भरपूर लेट झालो. बघा डोळे वगैरे सुजलेले वाटताच आहेत. सर्दी आणि खोकला झाला आहे. अजून बेडवरच आहे. 7 वाजले आहेत. चहा घेतोय. इथे झोपलेलो होतो. मस्त सकाळी सकाळी मैयाचं दर्शन घेऊन टाकलं. रोज आपण सूर्य उगवण्याच्या आधी निघतो. आज आपण डोक्यावर आलाय. या प्रकारचा रस्ता आहे. तुलसी आनंद आश्रम इथे आपण थांबलो होतो. नर्मदे हर. हा रस्ता कोणता आहे माहित नाही. तगडा हायवे. 3 लेन इकडून 3 लेन तिकडून. भरूचच्या जवळ पोचलोय आपण. हा जो आहे वर्ल्ड फेमस हा ब्रिज आहे, गोल्डन ब्रिज. त्याच्यामधून गेलेलो आहे. नर्मदे हा प्रसादी होती. हेडक्वार्टर एरिया आहे भरूचचा. तिथे त्या बाबांनी दिला. सगळे परिक्रमावासी बसलेले. त्यातल्या त्यात गाडी बघितली. काय बनवली बाई. ओल्ड एकदम जबरदस्त. हे बाबाजी तिथे सेवा देतात. रामनाथ महादेव मंदिराचे इथं सगळे सेवेकरी म्हणजे परिक्रमावासी इथं खमण वगैरे बटाटा पोहे असं खमण खाल्ले. इथून पुढे कामनाथ महादेव मंदिर. पुढे नीलकंठेश्वर धाम इथे 12 किलोमीटर. तर आपला जेवणाचा प्लॅन नीलकंठेश्वर आधी रामनाथ महादेव मंदिरवर डायरेक्ट पुढे निघू आपण. नॉर्मली छान लिहिलेलं आहे. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वॉच करून वाटू शकता. मला तर आवडलं. आता कामनाथ मंदिर इथे उभा आहे. 9:30 वाजले. नाश्ता करून झाला आहे. इतक्या लवकर थांबायचा काही विचार नाही. जावं पुढं असा विचार करतो. इथे मस्त मंदिराच्या इथून एकंदरीत इथे म्हणजे असं एक साईडला त्यांनी हे केलेलं आहे. पाणी भरलं का मग या सगळ्या गोष्टी जात असतील. इथे कामनाथ महादेव मंदिर. इथे आसन वगैरे लावायला म्हणजे आराम करण्यासाठी सगळी व्यवस्था आहे. टॉयलेट बाथरूम सर्वच आहे. इथं मंदिर. हॅलो 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 नर्मदे हर. अमरकंठ वाली मैया की जय. अभी रामधुन बोलेगा, अभी श्री राम जय राम बोलेगा, खाना परोसेगा, बाद में जयकारा लगा के भोजन पाएगा. अभी तब लगे आपने श्री राम जय राम सीताराम बोलेगा, बाद में सब बोलेगा. हम बोलेगा उसके बाद तुम लोग बोलेगा और ताले भी साथ में. बोलो कृष्णा कन्हैया लाल की. श्री राम जय 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 राम. राम श्री राम जय जय राम. राम श्री राम जय जय राम. रामनाथ मंदिराचे महाराज सगळ्यांना सांगताय इकडे सरकवा. आता इथं गॅप ठेवलेले लोक ऐकतील. तर बाहेरच झोपलं. यांना सांगितलं इकडं आश्रम इकडं आहे जागा, इकडे लावा म्हणून. काही अजून हालत सुद्धा नाही राहत. महाराज स्वतः परेशान होऊ राहिले. रात्री 115 लोक होते इथं.
घरामध्ये आजच्या व्हिडिओत काही खास नाही, चहा पितोय. परिक्रमा असे आलेले आहेत. संध्याकाळचे वाजले 5:06. सीताराम असा आवाज आला, वरती येऊन चहा पितोय. संध्याकाळचं जेवण इथेच कामनाथ महादेव भरूच. आराम झालाय मस्तपैकी. थोडं सर्दी कमी वाटते आहे. बघू आता सकाळी भेटू घरामध्ये. सुंदर असं बाळ आहे पोरगी, त्यांचा पाया पडते. मी पण पाया नमस्कार करते, लोक तिच्या पाया पडतात. तिला दक्षिणा देत आहे. नर्मदे आराम करते. दुपारी एक मुलगा होता, दर्शन होतं त्याचं. त्याचा बड्डे होता, त्याच्याबद्दल दुपारचं जेवण होतं. तुम्ही सगळ्यांकडून बिस्किट पैसे महिने 500-600 रुपये जमा केले दुपारी. नर्मदे आता पण बिस्किटचे पुढे जमा करू आले. तुला आयडिया आहे आता पण 2-3 पोरे आले. मागं चॉकलेट मागं तुला एक कटा होता दुपारी. वैताग आणला मला बाबा. आत्ता असंच यूट्यूब चेक करत बसलो होतो, तर एक व्हिडिओ बघितला. त्यांनी महाराष्ट्रीयन आणि वारकरी संप्रदायाचे जे लोक जथ्थेच्या जथ्थे फिरत आहेत परिक्रमेच्या नावाखाली, त्यांच्याबद्दल म्हणजे एकदम स्पष्ट व्हिडिओ बनवला. मला आवडलं, मी लाईक पण केला. त्यांचा नंबर पण होता, मी कॉल पण केला त्यांना. काही बोलणं तर होऊ शकलं नाही, पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे का हे जे आहेत ना परिक्रमा करतायत, ते परिक्रमा नाही करत आहे, ते फक्त रेस लावताय. जो एक्सपिरियन्स मी स्वतः घेत होतो कधीपासून, तोच त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे. पाहिजे तर त्यांच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओमध्ये टाकून देईल मी. हे बघा, बसायला जागा नाही आहे पंगतला. महादेव मंदिर सगळे असे घाई करत होते. मी शांतपणे बसून घेतलं, म्हटलं काही नाही, सगळ्यांचं झालं का शेवटी जेवल मी, आपल्याला काही टेन्शन नाही आहे. असे दिवसभर आरामच करतोय, काही जेवलो नाही तरी काही फरक नाही पडणार. पण म्हणजे वाईट परिस्थिती, महाराष्ट्रीयन लोक बेकार घाण करतात. नर्मदे हर.